मित्र हो, भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं आणि पळवापळवीचं राजकारण जन्माला घातलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी सारखे दोन मोठे पक्ष फोडून आपल्या सोबत घेतले. त्यानंतर आता पुन्हा भाजपनं दिल्लीतील आम आदमी पार्टी फोडलेली आहे. अशातच आता गेल्या काही काळापासून शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगलेली आहे. याबाबत आता एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. आम आदमी पक्षामध्ये मोठी फूट पडलेली असून 7 खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं आता राज्यातील ऑपरेशन टायगर बाबत चर्चा रंगू लागली आहे. याबाबतच बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं, आमच्या संपर्कात सगळेच आहेत, हे आम्ही नाकारत नाही. ऑपरेशन टायगर सांगून केलं जात नाही, मात्र योग्य निर्णय कधी घ्यायचा हा अधिकार शिंदे यांच्याकडे आहे. ऑपरेशन असं सांगून होत नाही, मात्र योग्य वेळी राजकीय भूकंप पाहायला मिळेल. शिरसाट यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा जनतेचं लक्ष राज्याच्या राजकारणाकडे लागलेलं आहे. गेल्या काही काळापासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर पाहायला मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचंही दिसून आलं. याचा फायदा देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला झालेला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं वृत्त आलेलं होतं आणि त्यानंतर आता शिरसाट यांनी पुन्हा याच मुद्द्यावर भाष्य केलेलं आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून काही खासदार शिंदे गटामध्ये जाणार असल्याची चर्चा मागील काही काळापासून तर सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी या संदर्भामध्ये एक बैठक घेऊन संबंधित खासदारांच्याकडे विचारणा सुद्धा केलेली होती. परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार अशी चर्चा गेल्या काही काळापासून आपल्या राजकारणामध्ये होत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या महत्वपूर्ण बैठकीला सुद्धा पुन्हा एकदा हे खासदार संजय जाधव यांनी दांडी मारलेली आहे. त्यामुळं ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. नात्यातल्या लग्न समारंभासाठी असल्यामुळं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण यावर संजय जाधव यांनी दिलं. मात्र एकीकडं खासदार संजय जाधव यांनी मातोश्रीवर आयोजित बैठकीला दांडी मारलेली आहे, तर दुसरीकडं मात्र ते मतदारसंघातील कार्यक्रमामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळं चर्चेला उधाण आलेलं आहे. फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.